नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईनमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, 10 नोव्हेंबरला महाटीईटी परीक्षा होणार आहे आणि या परीक्षेमध्ये सामाजिक शास्त्र या विषयावर आपले 30 गुण अवलंबून आहेत. या विषयात विचारल्या जाणाऱ्या एमसीक्यूची व्हिडिओ सिरीज आम्ही सुरू केली आहे. तर आजच्या सेशनमध्ये आपण या विषयावरील महत्त्वाचे एमसीक्यू, पीवायक्यू तसेच त्यांचे स्पष्टीकरण पाहणार आहोत. तर महाटीईटी 2024 या कोर्समध्ये आम्ही तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित व्हिडिओ लेक्चर्स, डेली लाईव्ह क्लास, नोट्स, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट तसेच संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित एमसीक्यू प्रोव्हाइड करत आहोत. तर हा कोर्स जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करून आपलं नाव रजिस्टर करा. तर विद्यार्थी मित्रांनो, वळूया आपल्या प्रश्नांकडे. प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या कालावधीत राज्यात मासेमारीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो? या प्रश्नामध्ये आपल्याला ऑप्शन्स दिलेत. ऑप्शन अ मे ते सप्टेंबर, ऑप्शन ब जून ते नोव्हेंबर, ऑप्शन क ऑगस्ट ते मे आणि ऑप्शन ड यापेक्षा वेगळे उत्तर. तर विद्यार्थी मित्रांनो, राज्यात मासेमारीचा व्यवसाय ऑगस्ट ते मे या कालावधीत मोठ्या प्रमाणावरती चालतो. याचं कारण असं की 1 जून ते 31 जुलैपर्यंत मासेमारीला बंदी असते, ज्यामुळे ऑगस्ट पासून मासेमारी पुन्हा सुरू होते. त्यामुळे ऑगस्ट ते मे हा कालावधी मासेमारीसाठी सर्वाधिक उपयुक्त असतो, कारण या काळात विविध प्रकारच्या मासळींचा साठा उपलब्ध असतो. विशेषतः सप्टेंबर ते मे या कालावधीत विविध मासळींच्या प्रजोत्पादनाची प्रक्रिया चालू असते, ज्यामुळे या कालावधीत मासेमारीचा व्यवसाय अधिक सक्रिय असतो. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क, ऑगस्ट ते मे. पुढचा प्रश्न आहे, अमरावती जिल्ह्यात मेळघाट व्याघ्र अभयारण्यास डॅश डॅश अभयारण्य या नावानेही ओळखले जाते. आपल्याला इथे ऑप्शन्स दिलेत. अ ढाकणा, कोलकाज, ब सागरेश्वर, क माळढोक आणि ड नागझिरा. तर मित्रांनो, मेळघाट हा महाराष्ट्रातील एक प्रमुख व्याघ्र प्रकल्प आहे, जो 1973 मध्ये प्रोजेक्ट टायगर अंतर्गत स्थापित करण्यात आला होता. यामुळे वाघांचे संरक्षण आणि संवर्धन यामध्ये करण्यात आले. ढाकणा कोलकाज अभयारण्याचा समावेश मेळघाट व्याघ्र प्रकल्पात आहे, ज्यामुळे वाघाचे संरक्षण आणि संवर्धन यासाठी अनेक उपक्रम राबवले जातात. तर ढाकणा कोलकाज अभयारण्य हे मेळघाट व्याघ्र प्रकल्पात समाविष्ट असल्यामुळे त्याला ढाकणा कोलकाज अभयारण्य या नावाने पण ओळखले जाते. पुढचा प्रश्न आहे, बल्लारपूर चंद्रपूर, थेरगाव पुणे व भिगवण इंदापूर पुणे ही ठिकाणे खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? इथे ऑप्शन्स दिलेत आपल्याला. अ कागद गिरण्या, ब कापड गिरण्या, क काच कारखाने आणि ड हातमाग व यंत्रमाग. तर विद्यार्थी मित्रांनो, बल्लारपूर, थेरगाव आणि भिगवण ही ठिकाणे कागद गिरण्यांशी संबंधित आहे. बल्लारपूर कागद गिरणी, थेरगाव कागद कारखाना आणि भिगवण कागद कारखाना हे या ठिकाणचे काही कागद कारखाने आहेत. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन अ, कागद गिरण्या. पुढचा प्रश्न आहे, राज्यातील नेरळ माथेरान हा लोहमार्ग खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे? यासाठी आपल्याला इथे ऑप्शन्स दिलेत. अरुंद मापी, ब्रॉडगेज, मीटर मापी आणि रुंद मापी. तर विद्यार्थी मित्रांनो, नेरळ माथेरान या रेल्वेची स्थापना 1907 मध्ये झाली होती. हा लोहमार्ग नेरळ आणि माथेरान यामध्ये चालतो, ज्याची लांबी सुमारे 21 किलोमीटर आहे आणि हा लोहमार्ग अरुंद मापी या प्रकारचा आहे. तर अरुंद मापी रेल्वेमध्ये सामान्यतः 2 फूट 6 इंच गेज वापरला जातो. याची काही उदाहरणे अजूनही आहेत. उदाहरणार्थ कळका शिमला रेल्वे, दार्जिलिंग हिमालयन रेल्वे आणि नेरळ माथेरान रेल्वे हे काही उदाहरणं अरुंद मापी रेल्वे मार्गाची आहे. पुढचा प्रश्न पाहूयात, खालीलपैकी कोणती संशोधन संस्था मुंबई येथे आहे? त्यासाठी आपल्याला ऑप्शन्स दिलेत. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी, इंडियन ड्रग लॅबोरेटरी, इन्स्टिट्यूट ऑफ आर्मामेंट टेक्नॉलॉजी आणि हाफकिन इन्स्टिट्यूट. तर विद्यार्थी मित्रांनो, हाफकिन इन्स्टिट्यूट ही प्रमुख जैववैद्यकीय संशोधन संस्था आहे, जी मुंबईच्या परळ येथे स्थित आहे. तर हाफकिन इन्स्टिट्यूटची स्थापना 10 ऑगस्ट 1899 रोजी डॉक्टर वॉल्डेमार हाफकिन यांनी केली होती. ही संस्था मुख्यतः बॅक्टेरियोलॉजी संशोधनासाठी वापरली जाते आणि बाकीचे जे संस्था आहेत, जसे की नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी, इंडियन ड्रग लॅबोरेटरी आणि इन्स्टिट्यूट ऑफ आर्मामेंट टेक्नॉलॉजी ह्या संस्था पुण्यामध्ये आहेत. पुढचा प्रश्न पाहूयात, खालीलपैकी कोणती संस्था पुणे येथे आहे आणि औषध विकास संशोधन आणि विश्लेषणासाठी ओळखली जाते? इथे आपल्याला ऑप्शन्स दिलेत. जसलोक रिसर्च सेंटर, जसलोक हॉस्पिटल, रिजनल कॅन्सर सेंटर, टाटा मेमोरियल हॉस्पिटल आणि हाफकिन इन्स्टिट्यूट. आणि ऑप्शन ड दिला आहे इंडियन ड्रग लॅबोरेटरी. तर विद्यार्थी मित्रांनो, इंडियन ड्रग लॅबोरेटरी म्हणजेच इंडियन ड्रग रिसर्च असोसिएशन, त्याला शॉर्टमध्ये IDRA पण म्हणतात. ही पुण्यात स्थित आहे आणि हे संस्थान औषध विकास संशोधन आणि विश्लेषणासाठी ओळखले जाते. IDRA ची स्थापना सन 1945 मध्ये झाली होती. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ड, इंडियन ड्रग लॅबोरेटरी. यानंतर पुढचा प्रश्न आहे, कोशा रेशमाच्या उत्पादनाशी निगडीत असलेली साबळी व नागभीड ही स्थळे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात येतात? तर खाली ऑप्शन्स दिलेत आपल्याला. अमरावती, चंद्रपूर, नागपूर आणि गडचिरोली. तर विद्यार्थी मित्रांनो, लक्षात असू द्या, कोशा रेशमाच्या उत्पादनासाठी निगडीत असलेली साबळी आणि नागभीड ही ठिकाणे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये येतात.
तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ब चंद्रपूर. पुढचा प्रश्न पाहूयात. मगरीसाठी प्रसिद्ध असलेले राष्ट्रीय उद्यान कोणते? आपल्याला ऑप्शन्स दिलेत. ऑप्शन अ मंजिरा वन्य अभयारण्य तेलंगणा, ब दिलाय नवेगाव बांध गोंदिया, ऑप्शन क आहे गुगामल अमरावती आणि ऑप्शन ड आहे पेंच नागपूर. तर विद्यार्थी मित्रांनो, मंजिरा मगर वन्यजीव अभयारण्य हे तेलंगणा राज्यातील मेडक जिल्ह्यात स्थित आहे. हे अभयारण्य मुख्यतः मगरींसाठी प्रसिद्ध आहे आणि येथे विविध प्रकारचे पक्षी आणि वन्यजीव देखील आढळतात. मंजिरा नदीच्या काठावरती हे वसलेले आहे आणि या अभयारण्याचे क्षेत्रफळ सुमारे 20 चौरस किलोमीटर आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन अ मंजिरा वन्य अभयारण्य तेलंगणा. यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात. उजनी धरण जलाशयाच्या परिसरात खालीलपैकी कोणते पक्षी मोठ्या प्रमाणावर आढळतात? यासाठी ऑप्शन्स दिलेत आपल्याला. अ मोर, ब माळढोक, क दयाळ आणि ड रोहित किंवा फ्लेमिंगो. तर मित्रांनो, उजनी धरण जलाशयात विशेषतः हिवाळ्यामध्ये फ्लेमिंगो आणि इतर जलपक्षी मोठ्या संख्येने आढळतात. येथे ग्रेटर फ्लेमिंगो या प्रजातीची मोठे समूह दिसतात. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ड रोहित किंवा फ्लेमिंगो. पुढचा प्रश्न आहे. राजमाता जिजाऊंचे जन्मस्थान म्हणून प्रसिद्ध असलेले विदर्भातील सिंदखेड राजा हे स्थळ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? आपल्याला इथे ऑप्शन्स दिलेत. अमरावती, बुलढाणा, नागपूर आणि वर्धा. विद्यार्थी मित्रांनो, सिंदखेड राजा हे राजमाता जिजाऊंचे जन्मस्थान म्हणून प्रसिद्ध आहे आणि हे बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे. सिंदखेड राजा हे महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील एक शहर आहे जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई राजमाता जिजाऊ यांचे जन्मगाव आहे. यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ब बुलढाणा. पुढचा प्रश्न आहे. महाराष्ट्रातील काच कारखाना असलेली ठिकाणे खालीलपैकी कोणत्या गटात दिलेली आहेत? ऑप्शन्स आहेत. मुंढवा, बल्लारपूर, चंद्रपूर, तळेगाव, ओगलेवाडी, चंद्रपूर, अंबरनाथ, पनवेल, किर्लोस्करवाडी, सावंतवाडी. तर विद्यार्थी मित्रांनो, तळेगाव, ओगलेवाडी आणि चंद्रपूर या ठिकाणांमध्ये काच उद्योग चालतो. तळेगाव हे पुणे जिल्ह्यात आहे आणि येथे काच उद्योगाच्या काही प्रमुख युनिट्स आहेत. त्याच्यानंतर ओगलेवाडी सातारा जिल्ह्यामध्ये, ओगलेवाडी हे सातारा जिल्ह्यामध्ये आणि चंद्रपूर या ठिकाणी काच उत्पादनाचे काही कारखाने आहेत. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ब तळेगाव, ओगलेवाडी आणि चंद्रपूर. पुढचा प्रश्न पाहूयात. डॅश डॅश हे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण कधायू नदीच्या काठी वसलेले आहे. आपल्याला इथे ऑप्शन्स दिलेत. गोंदिया, हिंगोली, भंडारा आणि अकोला. तर विद्यार्थी मित्रांनो, कधायू नदी हिंगोली जिल्ह्यातील एक महत्वाची नदी असून ती औंढा नागनाथ, कळमनुरी, सेनगाव आणि हिंगोली या तालुक्यातून वाहते. कधायू नदीचा उगम वाशिम जिल्ह्यातील आगरवाडी येथे होतो, जो रिसोड तालुक्यात आहे. नदीची लांबी सुमारे 99 किलोमीटर आहे. कधायू नदीचा संगम नांदेड जिल्ह्यातील चिंचोली येथे पैनगंगा नदीसोबत होतो. हिंगोली जिल्ह्याचे मुख्य ठिकाण कधायू नदीच्या काठी वसलेले आहे. त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ब हिंगोली. यानंतर पुढचा प्रश्न आहे. राज्यातील अधिक पावसाच्या प्रदेशात खालीलपैकी कोणत्या प्रकारची मृदा आढळते? ऑप्शन्स दिलेत आपल्याला. अ लुकन, ब जांभी, क रेगूर आणि ड गाळ मिश्रित. तर विद्यार्थी मित्रांनो, राज्यातील अधिक पावसाच्या प्रदेशात जांभी मृदा आढळते. जांभी मृदेमध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते आणि ह्युमसचे प्रमाण कमी असते, ज्यामुळे ती ओले व कोरडे वातावरण सहन करू शकते. या मृदेमध्ये पाण्याची धारण क्षमता कमी असते आणि ती मुख्यतः कोकण, गडचिरोली आणि कोल्हापूरच्या डोंगराळ भागामध्ये आढळते. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ब जांभी. यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात. एकेकाळी यादवांची राजधानी असलेले देवगिरी म्हणजे हल्लीचे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील डॅश डॅश होय. येथे ऑप्शन्स दिलेत आपल्याला. अ खुलताबाद, ब दौलताबाद, क पैठण आणि ड गंगाखेड. विद्यार्थी मित्रांनो, एकेकाळी यादवांची राजधानी असलेले देवगिरी म्हणजेच हल्लीचे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दौलताबाद. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ब दौलताबाद. पुढचा प्रश्न आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 65 ज्याचा जुना क्रमांक होता 9 ने खालीपैकी कोणती 2 शहरे जोडली गेली आहेत? आपल्याला ऑप्शन्स दिलेत. मुंबई विजयवाडा, पुणे सोलापूर, मुंबई सोलापूर आणि मुंबई हैदराबाद. तर विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 65 म्हणजेच NH65 ची एकूण लांबी 926 किलोमीटर आहे. हा महामार्ग पुणे शहराला आंध्र प्रदेशातील मच्छलीपट्टणम शहरासोबत जोडतो. या मार्गावर सोलापूर, हैदराबाद, विजयवाडा यासारखी महत्वाची शहरे आहेत. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ब पुणे सोलापूर. पुढचा प्रश्न पाहूयात. खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापना सर विल्यम्स जोन्स यांनी कोलकाता तत्कालीन कलकत्ता येथे केली? आपल्याला इथे ऑप्शन्स दिलेत. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंडळ, भारत इतिहास संशोधन मंडळ, फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आणि ऑप्शन ड एशियाटिक सोसायटी. मित्रांनो, एशियाटिक सोसायटीची स्थापना 1814 साली झाली होती. या संस्थेची स्थापना ब्रिटिश प्रशासनाच्या काळात झाली होती आणि तिचा उद्देश भारतीय संस्कृती आणि इतिहास आणि विज्ञानाचा अभ्यास करणे हा होता. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ड एशियाटिक सोसायटी. पुढचा प्रश्न आहे.
आहे, रायगड ही छत्रपती शिवरायांची राजधानी बनण्यापूर्वी पुणे जिल्ह्यातील डॅश डॅश या किल्ल्यावरून शिवशाहीचा कारभार चालत असे. इथे आपल्याला ऑप्शन्स दिलेत, सिंहगड, राजगड, पुरंदर आणि शिवनेरी. तर विद्यार्थी मित्रांनो, रायगड ही छत्रपती शिवरायांची राजधानी बनण्यापूर्वी पुणे जिल्ह्यातील राजगड या किल्ल्यावरून शिवशाहीचा कारभार चालत असे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ब, राजगड. पुढचा प्रश्न आहे, पालघर जिल्ह्यातील डॅश डॅश येथील भुईकोट किल्ला 1739 मध्ये चिमाजी अप्पांनी पोर्तुगीजांकडून जिंकून घेतला. इथे आपल्याला ऑप्शन्स दिलेत, अ कुलाबा, ब जंजिरा, क वसई आणि ड मुरुड. तर विद्यार्थी मित्रांनो, पालघर जिल्ह्यातील वसई येथील भुईकोट किल्ला 1739 मध्ये चिमाजी अप्पांनी पोर्तुगीजांकडून जिंकून घेतला. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क, वसई. यानंतर पुढचा प्रश्न आहे, इसवी सन 1296 मध्ये ज्ञानेश्वरांनी जिवंत समाधी घेतली असे म्हटले जाते. खालीलपैकी कोठे हे विचारले आपल्याला. इथे आपल्याला ऑप्शन्स दिलेत, आपेगाव पैठण, नेवासे अहमदनगर, क आळंदी पुणे आणि ड पैठण छत्रपती संभाजीनगर. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क, आळंदी पुणे येथे ज्ञानेश्वरांनी जिवंत समाधी घेतली होती. चला आता पुढचा प्रश्न पाहूयात. जेथे इसवी सन 1290 मध्ये ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितली ते प्रवरेकाठी वसलेले अहमदनगर जिल्ह्यातील ठिकाण हे होय. ऑप्शन्स दिलेत आपल्याला, अ देहू, ब आपेगाव, क नेवासे आणि ड शेगाव. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे क, नेवासे, जिथे 1290 मध्ये ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितली होती. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न पाहूयात. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 60 ने त्याचा जुना क्रमांक होता 50. खालीलपैकी कोणती 2 ठिकाणे जोडली गेली आहेत? आपल्याला इथे ऑप्शन्स दिलेत, धुळे पुणे, संगमनेर बीड, बीड मुंबई आणि धुळे जळगाव. तर विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 60 नॅशनल हायवे 60 हा भारतातील एक महत्वाचा महामार्ग आहे जो महाराष्ट्र राज्यात आहे. याची लांबी सुमारे 360 किलोमीटर आहे आणि याची सुरुवात धुळ्यापासून होते आणि शेवट पुण्यामध्ये होतो. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन अ, धुळे पुणे. यानंतर पुढचा प्रश्न आहे, भाभा अनुसंधान केंद्र, ज्याला भाभा अनुसंशोधन केंद्र BARC म्हणूनही ओळखले जाते, याची स्थापना कधी झाली? आपल्याला ऑप्शन्स दिले तिथे 1954, 1970, 1985 आणि 1948. तर मित्रांनो, डॉक्टर भाभा यांनी भारतातील अणु कार्यक्रमासाठी आवश्यक असलेल्या बहुविषयक संशोधनासाठी AEET ची स्थापना 1954 मध्ये केली. 1966 मध्ये डॉक्टर भाभा यांच्या निधनानंतर या AEET चे नामांतर करून भाभा अनुसंशोधन केंद्र म्हणजेच BARC असे ठेवण्यात आले. तर BARC भारतीय अणु कार्यक्रमाच्या विकासात महत्वाची भूमिका बजावते आणि अणुविज्ञान व तंत्रज्ञानाच्या विविध क्षेत्रामध्ये संशोधन. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 1954, ऑप्शन अ. पुढचा प्रश्न पाहूयात. केळी संशोधन केंद्र खालीलपैकी कोठे आहे? आपल्याला इथे ऑप्शन दिलेत, अ भाट्टे रत्नागिरी, ब यावल जळगाव, क श्रीरामपूर अहमदनगर आणि ड अलिबाग रायगड. तर मित्रांनो, केळी संशोधन केंद्र यावल जळगाव जिल्हा हे महात्मा फुले कृषी विद्यापीठा अंतर्गत कार्यरत आहे आणि 1991 पासून जळगावातील यावल येथे हे चालू आहे. या केंद्राची स्थापना केळीच्या विविध वाणांवर संशोधन करण्यासाठी करण्यात आली होती, ज्यामध्ये सध्या 93 वाणांचे संकलन केले गेले आहे. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, वेळवंडी या निरेच्या उपनदीवर पुणे जिल्ह्यात डॅश डॅश येथे बांधलेल्या धरणाच्या जलाशयास येसाजी कंक जलाशय या नावाने ओळखले. आपल्याला ऑप्शन्स दिले तिथे, अ भाटकर, ब पवना, क धोम आणि ड पांच. तर विद्यार्थी मित्रांनो, याचा योग्य उत्तर आहे अ भाटकर. यानंतर पुढचा प्रश्न आहे, गोंदिया जिल्ह्याच्या निर्मितीमुळे विदर्भातील जिल्ह्यांची संख्या आता 11 इतकी झाली आहे, तर हिंगोली जिल्ह्याच्या निर्मितीमुळे मराठवाडा विभागातील जिल्ह्यांची संख्या झाली आहे डॅश डॅश. आपल्याला ऑप्शन्स दिले तिथे 10, 9, 8 आणि 7. तर विद्यार्थी मित्रांनो, आता मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, जालना, नांदेड, परभणी, बीड, लातूर आणि हिंगोली इत्यादी जिल्हे येतात. तर ही संख्या जी आहे ती 8 आहे. त्याच्यामुळे मराठवाडा विभागामध्ये आता 8 जिल्हे समाविष्ट आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, हे होते सामाजिक शास्त्र विषयातील काही महत्त्वाचे MCQ. माझी खात्री आहे की ही व्हिडिओ सिरीज तुम्ही जर अशीच पाहिली तर तुमची परिपूर्ण तयारी यातून होणार आहे. तर व्हिडिओला लाईक करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा आणि तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते कमेंट करा. भेटूया पुढच्या सेशनमध्ये. थँक्यू.